श्रावणात प्रत्येकजण आपल्या मनोभावे काहीतरी करतच असतं. तर इथं तसंच आजचा काहीसा दिवस होता. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मला ना जायचं होतं सवासणीसाठी. तर त्याच्या आधी ना इथे मी अनुजला स्कूलला आणायला जायचं होतं आणि एक मला इंस्टाग्रामसाठी रील पण करायची होती. तर मी इथं तेच करत होते आणि ते झाल्यानंतर ते तिकडून जिथे सवासणीला जायचं होतं ना तिकडून मला फोन येणार होता की या म्हणून. मग त्यानंतर मी जाणार होते इथं. तर अनुजला घेऊन वगैरे आले, आवरले आणि त्यांचा फोन आला होता की आवरले म्हणून. तर इथं आम्ही त्यासाठीच चाललो होतो, मी आणि अनुज. अशी काहीशी साडी वेअर केली होती कारण ही साडीचा मला मिशोला रिव्ह्यू द्यायचा होता, त्यामुळे मी वेअर केली होती. आणि त्या अनुला वाटलं कॅमेरा त्याच्याकडं फोकस केला, म्हणलं त्याला वाटलं की मी त्याचे फोटोज काढणार, मग तर लगेच पोज द्यायला तयार होता. इथं आम्ही माय लेकरं असं काहीसं चाललं होतं. आणि मग ज्या घरी कार्यक्रम होता त्या घरी पोचलो आणि तिथं मग त्यांनी असं सगळं सर्व सजावट करून ठेवली होती. तर इथं गेल्यावर बघा अनुज कसा ढोल वाजवतो, का तर तो ढोलच प्रेमी आहे, त्यामुळे इथं त्यांचं असं काहीशी रीत चालली होती. त्यांनी देव घेऊन आले होते आणि त्याच्यात सवासणी आणि पूजा होती. तर इथं ते सर्व सवासणीचा कार्यक्रम वगैरे झाला आणि तिथनं नंतर हे आता माईक आणल्यापासून रोजची टेस्टिंग चालू आहे त्याने. आणि जाताना असा छानसा लूक आणि आल्यावर असा काहीसा अवतार होता. तर तिथून आले घरी जरा चहा घेतला, फ्रेश झाले आणि असा काहीसा आजचा आमचा सुंदर दिवस गेला श्रावणातील. तर तुमच्या इकडं पण अशा काही नवनवीन पद्धत आहेत का, ते नक्की शेअर करा. आणि चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.